उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामदानी। आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। मध्यवर्ती पुलिस ने रविवार सुबह एक रिक्शा में 100 किलो गौमांस ले जाते समय 2 लोगों को गिरफ्तार किया है, जिनमें एक महिला भी शामिल है। मिली जानकारी के अनुसार रविवार सुबह करीब 7:30 बजे जोरदार बारिश हो रही थी। इसी दौरान एक महिला एक बड़ा थैला लेकर रिक्शा में बैठी हुई थी। बजरंग दल के कुछ सदस्यों को इस बारे में सूचना मिली, जिसके बाद उन्होंने रिक्शा को रोककर उसकी जांच की। जांच के दौरान थैले में 100 किलो गौमांस बरामद हुआ। वहीं मध्यवर्ती पुलिस मौके पर पहुंची और रिक्शा चालक तथा महिला को गिरफ्तार कर लिया। बताया जा रहा है कि गिरफ्तार किए गए व्यक्ति और महिला पति पत्नी है। पुलिस ने रिक्शा को भी जब्त कर लिया है और मामले की जांच शुरू कर दी है। पंचवीस 8/2024 रोजी रविवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आम्हाला 112वरती कॉल आला होता की एका रिक्षामध्ये बेकायदेशीरित्या मांस वाहून येत आहे। यात
या माहितीवरून आमचे मार्शल आणि स्टाफ गेला असता आम्हाला एक रिक्षा 3 चाकी मिळाली. त्या 3 चाकी रिक्षामध्ये 50 ते 60 किलो मांस होतं. त्यातील रिक्षाचालक कलीम खान यास त्याबद्दल विचारणा केली असता त्यानं काही समाधानकारक उत्तर दिले नाही व त्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र किंवा लायसन कुठल्याही प्रकारे मिळून आलं नाही. त्यामुळे त्याला घेऊन येऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांची पोलीस कस्टडी 5 तारखेला मिळाली आहे. सर, यापूर्वी या गुन्हेगारांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? या सदर जो आहे कलीम खलील खान याच्यावरती पूर्वीचं काय रेकॉर्ड दिसून येत नाही. तरी आम्ही पुढील तपासात जी पोलीस मिळाली आहे त्याच्यामध्ये आम्ही आणखी त्यावर काय माहिती मिळते का याचा तपास सुरू आहे.